आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा, सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ। एकीकडे देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे, तर अंबरनाथ पालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 शिवनगर परिसरात साफसफाईचे 3:13 वाजलेत। गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरला साफसफाईबाबत तक्रार करून देखील वॉर्डात साफसफाई होत नसल्याने अखेर मनसेकडून थेट पालिकेच्या आवारात कचरा फेकत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डोळे उघडावेत यासाठी कचरा फेक आंदोलन करण्यात आले। काल दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान हे आंदोलन मनसेचे उपशहर अध्यक्ष एहसामुद्दीन खान उर्फ बबलू खान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। अंबरनाथ पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 28 शिवनगर हा परिसर लोकसंख्येने गजबजलेला आहे। या ठिकाणी असलेल्या लुधियाना कंपनी समोरील चौकामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालाय। त्याचबरोबर शिवनगर परिसरातील अनेक ठिकाणी कचरा जमा झालाय। त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी भेडसावू लागल्यात। या ठिकाणी डासांचा उपद्रव वाढला आहे। सदर गंभीर बाब लक्षात घेत या परिसराचे सॅनिटरी इन्स्पेक्टर विनीत पाटोळे यांना एहसामुद्दीन खान यांनी अनेक वेळा तोंडी तक्रारी दिल्या। मुख्याधिकारी यांना देखील तक्रारी दिल्या, परंतु संबंधित अधिकारी व संपूर्ण प्रशासनच याविषयी दुर्लक्ष करत असून टोलवाटोलवी करत आहे। त्यातच हा परिसर गजबजलेला असल्यामुळे या ठिकाणी घंटागाडी आत शिरू शकत नाही। मात्र रस्त्यावर घंटागाडी 5 मिनिटाच्या वर देखील थांबत नाही। त्यामुळे नागरिक आपल्या घरातील कचरा घराबाहेर घेऊन यायच्या आतच घंटागाडी निघून जाते। ही घंटागाडी निदान 10 ते 15 मिनिटे तरी या ठिकाणी उभी राहावी व येथील कचरा रोज साफ केला जावा या संदर्भात मनसेकडून सतत पाठपुरावा केला जात होता। मात्र याकडे पालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग दुर्लक्ष करत असल्यामुळे आता वैतागून एहसामुद्दीन खान यांनी येथील रहिवाशांना घेऊन पालिकेच्या आवारातच कचरा फेक आंदोलन केले। निदान आंदोलनानंतर तरी प्रशासनाला जाग येईल, संबंधित अधिकारी वर्गाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले जातील अशी अपेक्षा त्यांनी केली आहे। असे न झाल्यास पुढे मुख्याधिकारी यांच्या दालनातच थेट आम्ही कचरा टाकू असा इशारा देखील एहसामुद्दीन खान यांनी दिलाय। आज आम्ही 4 तारखेला आम्ही आंदोलन केलंय। अंबरनाथ नगर परिषदेच्या बाहेर आम्ही कचरा फेक आंदोलन केलंय। कारण असं आहे की आम्ही वारंवार तक्रारी अर्ज केलोय, सीओ साहेबांना व्हॉट्सअपद्वारे फोटो पाठवलेत की वार्डात किती कचरा जमा झाला बघा, पण यांचे एसआय आणि यांचे जे मुकादमे ते काम करत नाही, फक्त हाजरी लावून हे बाहेर रिक्षा चालवतात अशी आम्हाला माहिती भेटली। आम्ही पकडलं पण आहे। आणि ज्यावेळी गणेश देशमुख साहेब मुख्याधिकारी ते आले होते त्यांनी सुद्धा एक मोहीम छेडली होती आणि त्यांनी 18 लोकांना निलंबित सुद्धा केलं होतं। त्यांनी सुद्धा पकडले होते। मी उद्यावर होतो की शिवनगर वॉर्ड क्रमांक 28 तिथे तुम्ही बघितलं तर की मी स्वखर्चाने तिथे एक चौक बांधलाय, सुशोभीकरण केलंय आणि त्या सुशोभीकरणात केलं म्हणून नगर परिषदेने मला सर्टिफिकेट पण दिलंय की तुम्ही मला सर्टिफिकेट देणं गरजेचं नव्हतं, पण तरी पण या लोकांनी दिलंय। मी स्वतःचे पैसे खर्च केले। आता लुधियाना कंपनीच्या समोर 100 मीटरवर शास्त्री हिंदी स्कूल आहे, तिथे पण एवढा कचरा स्वतः हे लोक फेकून जातात, बाहेरचा कचरा तिथे आणताना फेकून जातात। मी वारंवार तक्रारी देऊन थकलोय, म्हणून आज मी हे केलं की बाबा वार्डातल्या लोकांना घेऊन मी इथे नगर परिषदेबाहेर कचरा टाकलाय। अधिकाऱ्यांची चर्चा केली, काय अधिकाऱ्यांचं काय शासन दिलं ते चॉकलेट आहे। आता मी बघू, आता आम्हाला पण डायबिटीज झाली आहे। किती दिवस आता अधिकाऱ्यांनी याबद्दल काय हे दिले, काय रिप्लाय काय दिले? आता सीओ साहेबांचं एसआय लोकांना बोलवलं होतं, आरोग्य अधिकाऱ्यांना बोलवलं होतं की बाबा काय ते बघा प्रकरण। साहेब बोलले की बाबा आम्ही तुम्हाला सहकार्य करू, आम्ही ते कचरा उचलतो। मला साहेब कचरा उचलणं हे बघणं, कचरा 100% क्लिअर झाला पाहिजे। साहेब मला बोलतो साहेब आम्ही आता साहेब मला बोलतात की आमचा ठेकेदार आहे तो फक्त आमच्याकडे 20 गाड्या आहेत आणि टेंडरमध्ये लिहिलं 57 गाड्या। साहेब आम्हाला ठेकेदार कोण आहे काय आम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही। आम्हाला पण माहिती आहे शक्तिमानात गंगाधर आहे, हे आम्हाला कळतं कोण आहे काय नाही। आता नगर परिषद बाहेर कचरा टाकलाय, मुख्याधिकारी दालनात कचरा टाकू मग। BN न्यूज अंबरनाथ। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।